नमस्कार, मी मनीषा. तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने मसाला भेंडी. तर ही भेंडी बनवायला एकदम सोपी आणि खायला खूप अशी टेस्टी लागते. तर ही भेंडी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवते. तर इथं मी अर्धा किलो भेंडी घेतली आहे आणि ही जी भेंडी आहे तर हिला स्वच्छ असं धुवून घेतलं आहे आणि एका कॉटनच्या फडक्याने मी हिला पूर्ण कोरडी करून घेतली आहे, कारण भेंडीवर औषधांची फवारणी केलेली असते. आता ही जी भेंडी आहे तर हिला कट करून घ्यायचं आहे. तर भेंडीचा जो शेंडा आहे तो आणि पाठची साईड तर हे दोन्ही पण आपल्याला घ्यायचं नाहीये, म्हणजे आपल्याला कट करून टाकायचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला भेंडी इथं कापून घ्यायची आहे. तर खूप बारीक पण नाही आणि खूप मोठी पण नाही, मीडियम आकारामध्ये इथं मी ही जी भेंडी आहे ही कट करून घेतली आहे. जर भेंडी जास्त बारीक कापली तर ती चिकट होते आणि जर मोठी कापली तर ती लवकर शिजत नाही. त्यासाठी मध्यम आकाराची आपल्याला इथं ही भेंडी या पद्धतीने कापून घ्यायची आहे. माझी आता सगळी जी भेंडी आहे तर ती इथं छान अशी व्यवस्थित कापून झाली आहे. आता गॅसवर मी एक कढई ठेवली होती आणि कढई चांगली तापली. त्याच्यामध्ये एक छोटी वाटी मी इथं शेंगदाणे घालून घेतलेत आणि हे जे शेंगदाणे आहे तर हे आपल्याला छान असे व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचेत. तर 1-2 ते 3 मिनिटांमध्ये माझे जे शेंगदाणे आहेत तर ते छान असे भाजून झालेत. हे शेंगदाणे मी आता एका ताटामध्ये काढून घेते आणि थोडे थंड झाले की याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. त्याच कढईत आता मी 1 चमचाभर तीळ म्हणजेच हवरी मी त्याच्यामध्ये घालून घेते आणि ही हवरी पण आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे. तर कढई गरम असल्यामुळे 1 मिनिटाच्या आतच आपली जी हवरी आहे ती छान अशी भाजून झाली आहे. हवरी चांगली तडतडली की हिला पण एका ताटामध्ये आपल्याला आता काढून घ्यायचंय. त्याच कढईत आता मी 2 वरगळे तेल घालून घेतलं. तेल चांगलं तापलंय. आता याच्यामध्ये मी 1 छोटा चमचाभर जिरं घालून घेतलंय. जिरं आता आपलं इथं चांगलं फुललंय. त्याच्यामध्ये आता पाव चमचाभर इथं मी हिंग घालून घेतलाय आणि आपण जी कापून ठेवलेली भेंडी होती तर ती सगळी भेंडी आपल्याला याच्यामध्ये आता घालून घ्यायची आहे. आणि ही जी भेंडी आहे तर हिला व्यवस्थित असं छान परतून घ्यायचंय. भेंडी चांगली परतली की आपला जो गॅस आहे तो स्लो करून ठेवायचा आहे. ही भेंडी स्लो गॅसवरच शिजून द्यायची, गॅस हे फुल करायचा नाहीये. इकडं भेंडी शिजते तोपर्यंत आता आपण इथं वाटण करून घेणार आहे. तर इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतले. त्याच्यामध्ये थोडंसं आलं आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. तर अगोदर आपल्याला हे आलं आणि लसूण हे वाटून घ्यायचंय. तर इथं मी आलं आणि लसूण हे दोन्ही पण वाटून घेतले. आता याच्यातच आपल्याला आपण जे शेंगदाणे आणि हवरी भाजून घेतली होती तर ती या मिक्सरच्या भांड्यात आपल्याला घालून घ्यायची आहे. तर इथं सगळी हवरी आणि शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेत आणि याचं आपल्याला आबडधोबड वाटण करायचे, म्हणजे खूप बारीक पण आपल्याला वाटण करायचं नाहीये आणि वाटण करताना अजिबात पाणी घालायचं नाही. तर या पद्धतीने आपलं छान असं इथं वाटण तयार झाले. तर आता मी एका ताटामध्ये हे सगळं काढून घेते. याच्यात आता आपण काही मसाले मिक्स करणार आहे.
पण त्याच्या अगोदर आपण जी भेंडी गॅसवर ठेवली होती तर तिला मधून मधून थोडंसं हलवायचं आहे, म्हणजे आपली जी भेंडी आहे ती चिकटणार नाही. तर एकीकडे भेंडी शिजतीये तोपर्यंत आपण जे वाटण केले त्याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात. 1 चमचाभर इथं धण्याची पावडर घातली आहे. त्यानंतर छोटा पाव चमचाभर इथं हळद, 1 चमचाभर कांदा लसूण मसाला वापरलाय आणि 1 चमचाभर लाल तिखट. तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि अर्धा चमचा इथं मी मटण मसाला घातलाय, त्याऐवजी तुम्ही गरम मसाला घातला तरी चालेल. आणि चवीप्रमाणे मीठ. तर आता आपले सगळे मसाले याच्यात घालून झालेत. हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. तर आपलं हे जे मिश्रण आहे ते मी इथं व्यवस्थित असं मिक्स करून घेते. आपलं मिश्रण तयार झालंय. तर भेंडी पण इकडं आपली छान शिजली आहे. तर आता आपण जो मसाला बनवला होता तर तो मसाला आपण आता या भेंडीमध्ये घालून घेणार आहे. इथं आता मी सगळा मसाला जो आहे तर तो भेंडीत घालून घेतलाय. आणि पुन्हा एकदा आपल्याला ही जी भेंडी आहे ही छान अशी परतून घ्यायची आहे. जास्त वेळ नाही, 1 ते 2 मिनिटच आपल्याला हा मसाला परतायचा आहे, कारण शेंगदाणे हावरी आपण अगोदर छान अशी भाजून घेतलेली होती. तर 1 ते 2 मिनिटामध्ये आपला हा जो मसाला आहे तो छान असा परतून होतोय. तर एकदम छान आणि मसालेदार अशी ही सोप्या पद्धतीने आपली इथं मसाला भेंडी तयार झाली आहे. तर आता ही जी भेंडी आहे तर ही आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अजूनही मनीषाज होम अँड लाईफस्टाईल या माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. त्यामुळे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर अशा पद्धतीने आपली मसाला भेंडी बनून तयार झाली आहे.